नमस्कार, जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. चला तर मग आज मुलांना सुट्टी आहे. मुलं बोलली की मम्मी आज कुठेतरी ना फिरायला जाऊया. पप्पांना विचारतो. मग मी त्यांना विचारलं, अहो मुलं बोलते का आज फिरायला जाऊया, मग जाऊ कुठंतरी. मग ते बोलले की थांब थोड्या वेळ, मी सांगतो कुठे जायचं फिरायला. मग आमचा प्लॅन लागला की बसवंत गार्डनला जायचं. बसवंत गार्डनचे तिकीट पण आणले त्यांनी. मग आम्ही आलोय बसवंत गार्डनला आता. खूप दिवसाचं यायचं यायचं म्हटलं, मग फिरायला तरी कुठं जायचं, मग जवळच जाऊया म्हटलं बसंत गार्डनला. तिथे गेल्यानंतर चिंचखेडचेच काही जण आम्हाला भेटले, आमच्या आधीच आलेली ते. तिला तर तिथे गेल्यावर खूपच आनंद झाला. त्याला असं झालं होतं का कधी आपण आतमध्ये जाऊ बघायला. बघा किती छान छान इथे केळांचे, द्राक्षांचे, पेरूचे असे फळे लावलेले नकली. खूप दिवसापासून चाललं होतं का जाऊया आपण एक दिवस, जाऊया आपण एक दिवस. आज जाऊ, उद्या जाऊ, आज जाऊ, उद्या जाऊ. मग मुलं बोलली की मम्मी आज जाऊ कुठेतरी. मग आज ठरवलं आज इथेच जायचं बुवा असं. बघा इथे छायाचित्रामध्ये बैलांची झुंज दाखवलेली, खूप छान दाखवलेले त्यांनी इथं. मग फॅमिली फोटो काढताय. आम्हाला पण फॅमिली फोटो काढायचा आहे आता. इथे फॅमिली काढतं, कोणी सेपरेट काढतं. खूप छान फोटो पण येत आहे इथे. बघा कशी दोघांची झुंज लागली इथे. पावसाचे बी वातावरण आहे, ऊन पण नाही. मग फिरायला खूपच मजा येते. फोटो पण खूप छान छान येऊ राहिले इथे. आम्ही निघालोय आतमध्ये जाण्यासाठी. तिथं चाललं होतं काय इथे फोटो काढते, चला ना पटकन आतमध्ये जाऊया आपण गेम खेळायला. मध्ये गेल्यानंतर खूप छान छान गेम आहे ना. मग तो बोलला की इथे नका फोटो मध्ये टाइमपास करू, आपण आतमध्ये जाऊ ना पटकन. बघा आता तिथल्या मॅडम आहे ना, आम्हाला थोडीशी माहिती सांगत होती कसं कसं जायचं, कसं कसं बघायचं, कुठून कुठे जायचं ते सांगत होत्या. मग त्यांचीच माहिती सांगितल्यानंतर आता आम्ही निघालोय जिकडे गेम खेळताय लहान मुलांचे ना तिकडे. इथे सर्व गेम लहान मुलांचेच आहे, पण मग आता मोठे माणसं पण मग लहान मुलंच होऊ राहिले. आज आज लहान मोठे सर्वजण इथे गेम खेळू राहिले. आज आम्ही पण मुलांबरोबर लहान झालोय. खूपच मजा येत होती गेम खेळताना. सर्व गेम खेळायचा आज एन्जॉय करून घेतलाय आम्ही. च्या पप्पांना बोलले की चला आज आजच्या दिवस आपण बी मुलांसोबत लहान होऊया, सर्व गेम खेळूया, आज आपले पण लहानपण आठवूया. तर खूपच आनंद झाला होता. हा गेम खेळू का तो गेम खेळू का असं चाललं होतं त्याचंवालं. मुलांना पण 2-3 महिन्यातून कुठेतरी फिरायला घेऊन जायलाच पाहिजे. मुलं पण मग फ्रेश राहतात, फ्री पण राहतात. बघा इथे फुटबॉलचा गेम आहे. तो बॉल आहे ना त्या झोळीत टाकायचा आहे. श्री बोलला का मला पण टाकायचा आहे पप्पा. आता त्याचे पप्पा त्याला शिकवू राहिले कसा बॉल टाकायचा आहे त्याच्यामध्ये, कसा नेम लावायचा आहे. रिंगा पण या खेळण्यासाठी, रिंग आपल्या त्या समोरच्या याच्यात फेकायची आहे. बाहुले तिथे बाहुल्यांमध्ये फेकायची, नेम लावून फेकावं लागतं. बघायचं राहतं कोणाचा नेम किती आहे. भरपूर जण येत आहे इथे बसवंत गार्डनला बघण्यासाठी. लांब लांबून गाड्या भरून येत आहे. आम्ही जवळ असून पण चाललो होतं आज जाऊ, उद्या जाऊ, आज जाऊ, उद्या जाऊ. मग आज योग आलाय आमचा पण. असतं का जवळ लांब जाणं होतं पण जवळ जाणं होत नाही. फुगा फोडण्याचा बी गेम आहे. असा छान असा नेम लावून फुगा फोडायचा असतो, पण आमचा काही एकाचाही नेम लागला नाही फुगा फोडायला. तर वेळेस नाही इथं बसवंत गार्डनला तिकीट घेतलं जातं. आता आहे ना त्यांनी पास वाटले, ज्यांच्याकडे पास आहे ना त्यांना फ्रीमध्ये बसवंत गार्डन बघण्यासाठी. मग आमच्याकडे पास होते, मग आम्ही फ्रीमध्येच आलो आहे आता बघायला. सध्या फ्रीमध्येच चालू आहे. ज्यांच्याकडे पास असले ना त्यांना फ्रीमध्येच बघायला भेटतं इथे. कुठे जायचं ठरलं तर आम्ही एका गाडीवर 5 जण मावत नव्हतं. मग असं असं ठरवायला लागायचं का आता कोणाची गाडी बघायची, कोणी गाडी देईल का नाही. मग जर एखाद्याने गाडी गाडी भेटली तर आम्हाला कुठंतरी फिरायला जायला जमायचं. पण आता असं नाही. आता आम्ही ना इलेक्ट्रॉनिक स्कूटी घेतली आहे. तर मग मुली पण चालवतं ना. आता एका गाडीवर मुली राहतात आणि एका गाडीवर आम्ही दोघं राहत. त्याच्यामुळे आता आम्हाला फिरायला जायला पण अडचण येत नाही आता. बघा इथे आता श्रीला धनुष्य पण धरता येत नाही, तर तो बोलताय पप्पा मला पण नेम लावून बघायचा आहे. आता दिदी पण दाखवती त्याला कसा नेम समोर मारायचा असतो. इथं आल्यानंतर भरपूर काही शिकण्यासाठी मुलांसाठी, कशी नेमबाजी करायची, कशी काय, भरपूर असं. नक्की या बसवंत गार्डनला लहान मुलांना घेऊन भेट द्या. खूपच छान आहे इथं बघण्यासाठी. इथे दोरीवरती चढून आहे ना त्या बाजूला उतरायचंय. बघा आता परी पण चढू राहिली आहे. परीला माहीत नव्हतं असं काही
गेम आहे इथे. परी नेमकी लॉंग ड्रेस घालून आली आहे. आल्यानंतर ती बोलली की मम्मी जीन्स तरी घातली असती ग, गेम खेळायला थोडीशी अडचणच येते. इथे झोके पण आहे. मी खूप दिवसाची झोकाच खेळली नव्हती. मग आज बोलली की आज मला झोका खेळायचा आहे, मनसोक्त झोका खेळायचा आहे. मग मी आज इथे आल्यानंतर मग मनसोक्त झोका खेळून घेतले. बघा आता श्री पण बसलाय, श्रीचे पप्पा पण बसले झोका खेळण्यात. मग पुढचे गेम. ते मोठ्या यांचं थोडी का. हां हां ये याच्यावरून ते पाय पटपट यायचं. हा दोन्ही बाजूला धरून ठेव. बघा आतमध्ये आल्यानंतर वेगवेगळे प्रकारचे गेम आहे. बघा इथं बायका किती मजा करताय आज. त्या बोलले की आज आपण मुलांसोबत एन्जॉय करून घ्यायचं आहे. म्हटलं मग काय, आपण पण कधी लहान व्हायचं, आज आपण पण सर्वजण लहान होऊया मुलांसोबत. आजी पण होती तिथे. आजी बोलले का आज आपण सर्वांनीच एन्जॉय करायचं, आपल्याला कधी भेटणार आहे एन्जॉय करायला. बघा श्री ते कसे गेम खेळताय. ते पप्पा त्याला सांगताय का ह्या दोरीला धर, त्या दोरीला धर, पाय पुढे टाक. त्याला आहे ना भीती वाटत होती श्रीला. बघा मुली आता, मुलींना खूप आनंद झाला इथे आल्यानंतर. इथे आल्यानंतर दिवसभर जरी थांबलंय ना तरी वेळ कमी पडेल, इतके छान छान गेम आहे इथे. तुम्हाला पण वाटेल माझा व्हिडिओ बघून आपण पण एकदा बसवंत गार्डनला भेट द्यायला जाऊया मुलांना घेऊन. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा. खूप छान छान गेम आहे, बघा तुम्ही पण. बघा मी पण श्री बरोबर आणि परी बरोबर सरकुंडी खेळले आज. हा व्हिडिओ आहे ना खूपच मोठा होऊ राहिलाय. मग व्हिडिओ 2 बनवावं लागतील. पार्ट 2 मध्ये ना सर्व काही पुढचे गेम्स बघायला मिळतील. आता इथे रोपेकडे जायचंय आम्हाला. पुढच्या व्हिडिओत दिसेलच तुम्हाला रोपेकडे गेल्यानंतर कसा गेम आहे इकडचा. तर असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच माझे नवनवे व्हिडिओ बघत राहा. चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.